तर मित्रांनो पूर्ण रात्र इकडे झोपून होते. आता जरा घरी जाऊ, आंघोळ करू, आंघोळ करून नाश्ता वगैरे करून येऊ. पाऊस येत आहे, जास्ती नाही, थोडा थोडा आहे, थोडाफार झापा लावलेला आहे. थोडा पाऊस आहे, आंघोळ तर करायची जी इच्छा नाही बघा, घरी गरम पाणी असेल ना त्यामुळे. चला तर भेटू. गुड मॉर्निंग मित्रांनो, आले आपण परत आंघोळ वगैरे करून. बघू आता जाऊ, त्यांना पाण्यामध्ये लसोटा द्यायचा आहे, पाण्यामध्ये मिक्स करून देऊन टाकू फटाफट. तर मित्रांनो माझ्यासोबत हा पण आहे. इकडे बघ रे, वरती बघ. कुठे चालला रे तू? कुठे चाललास? तिथे कोंबडी बघायला काय? कोंबडी बघायला? हां चल. तर मित्रांनो कोंबडी बघायची होती म्हणून हा पण धावत धावत फटाफट पोहोचला तिकडे. आणि आपण पण भांडं वगैरे साफ करून घेतला फटाफट, कारण की आपल्याला त्याच्यामध्ये लसोटा टाकून द्यायचा होता. तेव्हा भांडं स्वच्छपणे धुवून घेतली आणि त्याच्यामध्ये लसोटा मिक्स करून ना त्यांना दिला. हे बघा मित्रांनो, कसे पीत आहेत फटाफट, कारण की आपण ह्यांना ना 2 तासपर्यंत पाणी नव्हतं दिलेलं प्यायला, आणि त्याच्यामध्ये आता थंड पाण्यामध्ये लसोटा मिक्स करून दिला आहे. तर हे फटाफट प्यायला लागलेत, जेणेकरून त्यांना कोणता आजार रोग वगैरे होऊ नये. तर मित्रांनो एवढं करून आपण निघाले होते डहाणूसाठी. काम होतं थोडं डहाणूला एक पर्सनली, त्याच्यामुळे आपण गेले डहाणूला. आणि तिकडून निघता निघता आम्हाला लेट झालं. बघा चष्मा काय सूट होत नाही मिळत, पण ती धूळ वगैरे उडते, पाऊस वगैरे पडतो, त्यानिमित्ताने चष्मा घालतो तो. तर मित्रांनो दुपारच्या गेलेला डहाणूला आणि आता झालेला आहे, आणि इकडे खूप पाऊस पडत होता, अजून पडतच आहे, लांब पाऊस पडत आहे. कोंबडीला खाणं वगैरे तो पिलेलं आहे, पाणी वगैरे सर्व आहे. चला तर आपण भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर उद्याच्या ब्लॉगमध्ये सर्व चेंज असेल, सर्व मी जे काय करेन ते थोडं थोडं शॉर्टमध्ये तुम्हाला दाखवेल. चला तर बाय, गुड नाईट.